मी डॉक्टर शैलेश नायक. आज मी हेड अँड नेक कॅन्सर बद्दल काही बोलायचे इच्छुक आहे. हेड अँड नेक कॅन्सर मध्ये आपण दोन भागात डिवाइड करतो. एक म्हणजे तोंडामधले जे कर्करोग असतात आणि दुसरं म्हणजे मानेमधला म्हणजे स्वरयंत्र किंवा आपलं थायरॉइड कॅन्सर जे आहे त्याच्याबद्दल सगळं इन्क्लूड केलं जातं. आपण मेनली जे आपण बोलणार आहोत आज ते तोंडातलं कॅन्सर म्हणजे ओरल कॅन्सर बद्दल बोलणार आहोत. प्रथम ह्याच्यामध्ये अनेक भाग असतात म्हणजे हिरडीचा आजार, जिभेचं कॅन्सर, बक्कल म्युकोसा म्हणजे तोंडातलं आतलं जे पडदा असते त्यातलं कॅन्सर आणि टाळू मधलं जे येणारे कॅन्सर आहेत हे सगळं आपण ओरल कॅन्सर्स मध्ये डिवाइड केलं जातं. मुळात हे सगळं कॅन्सर्सला ट्रीटमेंट जे आहे हा सगळ्यात प्रथम सर्जरी असते. शस्त्रक्रिया किंवा करून ह्याचं सगळं ट्रीटमेंट केलं जातं. ह्याच्यामध्ये जेव्हा आपलं निदान होतोय तर सगळ्यात प्रथम आपण इमेजिंग करतो म्हणजे सीटी स्कॅन किंवा MRI करून आपण तपासतो की हे जे आजार आहे हे ऑपरेशनच्या मर्यादेमध्ये आहेत किंवा नाही. आणि जे कॅन्सर्स आपण ऑपरेट करू शकतो त्यांना आपण सर्जरी ऑफर करतो. ह्याच्यामध्ये 3 भाग असतात. पहिलं जे मूळ ट्यूमर आहे म्हणजे प्रायमरी ट्यूमर ते आपण काढतो. दुसरं मानेतली ग्रंथी, तोंडातलं काही कॅन्सर असेल किंवा इतर आजार असेल तर सगळ्यात प्रथम ते लिम्फ नोड्स किंवा रसिक ग्रंथीमध्ये जातात. हे ग्रंथी काढणं गरजेचं असतं. आपण हे स्टेजिंग आणि ट्रीटमेंट दोन्हीसाठी आपल्याला हे काढणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण ऑपरेशन प्लॅन करताना नेक डिसेक्शन म्हणजे मानेतले ग्रंथी जे काढण्याचे भाग आहे ते प्रथम युजली करतो. त्याच्यानंतर आपण प्रायमरी ट्यूमरला ॲड्रेस करतो आणि ते ट्यूमर काढलं जातं. आणि तिसरं आणि अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे रिकन्स्ट्रक्शन. आपण जेव्हा तोंडातला भाग काढलं तर परत आपल्याला नवीन कातडं किंवा स्नायू तिथे आणून बसावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला ट्रीटमेंट पूर्ण होत नाही किंवा सर्जिकल ट्रीटमेंट जे आहे ते पूर्ण होत नाही. त्याच्याकरता कॉमनली सगळ्यात जास्त उपयोगी म्हणजे छातीवरचं जे स्नायू आहे आणि कातड त्याच्याने आपण प्लास्टिक सर्जरी करून आपण ते जे डिफेक्ट आहे त्याला आपण भरतो. हे कशासाठी गरजेचं आहे? 2 कारणासाठी. एक म्हणजे फंक्शन, जे आपण जिभेचे भाग काढलंय किंवा हिरडी काढलंय तर त्याला आधार देण्याकरता आपल्याला हा स्नायू आपल्याला आणून ठेवावं लागतं. आणि दुसरं म्हणजे फंक्शनल कॉस्मेटिक. आपल्याला जे पेशंटचा चेहरा आहे तर जेवढं आपल्याला नॉर्मल सारखं करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करतो. आता ह्याच्यात नवीन का आहे? नवीन म्हणजे आपण जे आजार हिरडीला पूर्णपणे इन्व्हॉल्ड नसेल तर आपल्याला हा PMC फ्लॅप म्हणजे छातीवरचं स्नायू आणण्याकरता आपल्याला ते जबड्याचा भाग काढावा लागायचे पूर्वी. पण आता तसं करत नाही. आपण नुसतं एक मार्जिनल मॅन्युब्रेक्टमी म्हणजे नुसतं वरचा भाग काढून ते मावतोय. कारण हे कॅन्सरचे ऑपरेशनसाठी हे ॲडिक्वेट आहे. पण रिकन्स्ट्रक्शन आपण मग कसं करणार? तर हाताचे जे कातड आहे ते रक्तवाहिनी सोबत घेऊन ते रक्तवाहिनी आपण मानेतल्या वाहिनीला जोडणार आणि जे फ्लॅप आहे त्याच्याने आपण रिकन्स्ट्रक्शन करणार. ह्याच्याने काय होतं की चेहरा जसं आहे तसंच ऑलमोस्ट राहतं. त्यामुळे कॉस्मेटिकली हा खूप फार सुपिरियर आहे. फंक्शनली दोन्ही मॅच होतात पण कॉस्मेटिकली हा खूपच चांगला असतो. बरेच वेळेला आपण जेव्हा जिभेचं रिकन्स्ट्रक्शन करतो तेव्हा लोकांना कळत सुद्धा नाही की हे ऑपरेशन झालेलं आहे. सो हा एक नवीन टेक्निक आहे. हे सगळं जे आहे ते आपल्या इथे सुविधा आहे. ह्याच्यासाठी जे लागणारे यंत्र आहेत, इक्विपमेंट आहे, मायक्रोस्कोप म्हणा, टोर्निके म्हणा, हे सगळ्या गोष्टी आपल्या थिएटरमध्ये अवेलेबल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बोलेकरता आपलं जेव्हा पेशंटचं तोंड उघडत नाही तर आपल्याकडे फायबर ऑप्टिक सुद्धा आहे ज्याच्याने आपण बोलेकरता नळी आपण घशात हे करू शकतो. हे सगळं जे फॅसिलिटीज आहेत ते आपल्या इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. आणि इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये आता आपल्याकडे 3 थिएटर आहेत. त्याच्यामध्ये आपण एक डेडिकेटेड हेड अँड नेक थिएटर म्हणून नेमलेलं आहे. ह्याचं स्पेसिफिक काय आहे की आपल्या इथे फायबर ऑप्टिक इंट्युबेशनसाठी ब्रॉन्कोस्कोप आहे ज्याच्याने आपण इंट्युबेट करू शकतो. एक दुसरं म्हणजे सायमल्टेनियसली आपण प्रायमरी सर्जरी म्हणजे जे आजार आहे त्या भागाची सर्जरी आणि डोनर साईड सर्जरी म्हणजे हाताचं असो किंवा पायाचं असो त्याच्यासाठी आपण वेगळं ओव्हरहेड लाईट्स आहेत ज्याच्याने आपल्याला काही अडचणी येत नाही. सो प्लास्टिक सर्जन सुद्धा त्याच वेळेला हार्वेस्ट करतात. जेव्हा आपण रिसेक्ट करतो प्रायमरी जे ट्यूमर आहे ते आपण जेव्हा काढतो त्याच वेळेला ते लोक प्लास्टिक सर्जनचे कलिग्स जे आहेत ते डोनर साईड हार्वेस्टिंग करतात ज्याच्याने आपला वेळ वाचतो. आणि आपल्याकडे मायक्रोस्कोप आहे जे ॲडव्हान्स मायक्रोस्कोप प्लस टूर्निके आणि बाकी जे एनर्जी सोर्सेस आहेत जसं लायगोश्योर वगैरे ते सगळे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अतिशय वेळेमध्ये आपल्याला हे ऑपरेशन करणं शक्य आहे. तोंडाचा कॅन्सर म्हणजेच आपण ज्याला हेड अँड नेक कॅन्सर म्हणतो जो आपल्या भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतो. असं म्हणलं तर वावगं नाही ठरणार
की भारत हा तोंडाच्या कॅन्सरची राजधानी आहे, ही फार वाईट घटना आहे. तंबाखू तोंडात खायची पद्धत जास्त आहे आणि त्यामुळं तोंडाचे कॅन्सर हे आपल्याकडे जास्त आढळतात. जगामधल्या जवळजवळ 70% ते 75% कॅन्सर हे ह्या समूहामध्ये देशांमध्ये आढळतं आणि याचं प्रामुख्याने कारण हे तंबाखू खाणं आहे. आणि धक्कादायक बातमी अशी आहे की स्त्रियांमध्ये पण हे बऱ्यापैकी जास्ती आहे. म्हणजे पुरुषांमध्ये जर आपण म्हणलं की हे जास्ती आहेत, आपण बऱ्याच वेळेला समजू शकतो, गुटखा खातात मुलं, हे खातात, पण बायका ह्या तंबाखू, मशिरी किंवा नुसती तंबाखू खाणं हे बऱ्यापैकी कॉमन आहे. त्यामुळं काय होतं की तशी ही सवय, जशी सिगरेट ही सवय जी असते ही थोडीशी ऑब्जेक्शनेबल असते की त्या माणसाचा धूर येतो, आणि जी स्मोकलेस टोबॅको असते, जी तंबाखू म्हणून खाल्ली जाते, ती फार आरामात खाता येते. लोकांना 4 चौघात बसून पण खाता येते, लवकर कळत पण नाहीये, आणि ती सवय तशी आपल्याकडे सोशली ऍक्सेप्टेबल सवय आहे. म्हणजे आपल्याला तंबाखू खाणाऱ्या माणसाला कोणी टोकत नाही की अरे तू का तंबाखू खातोस म्हणून. त्यामुळे तंबाखू खाण्याचं प्रमाण मध्ये मी एक सर्वे केला होता आळंदीमध्ये यात्रेच्या दरम्यान, तर त्यामध्ये पुरुषांमध्ये जवळजवळ 90% लोक तंबाखू खात होते आणि स्त्रियांमध्ये प्रमाण मला आश्चर्यकारकरित्या 50% आढळलं. हा म्हणजे ऑब्व्हियसली हा एक रॅन्डम सर्वे होता, त्याला फार महत्व देता येणार नाही, पण असं डेफिनेटली आपण म्हणू शकतो की हे प्रमाण खूप जास्त आहे. आता त्यामुळे होणारे कॅन्सर पण खूप जास्त आहेत. माझ्या आणि इंद्रायणी हॉस्पिटलच्या कॅन्सरच्या लोडमध्ये जवळजवळ 75% ऑपरेशन्स हे तोंडाच्या कॅन्सरचे होतात. त्यामध्ये पण जिभेच्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि अजून एक खेदाची बाब म्हणा किंवा दुःखाची बाब म्हणा की त्यामध्ये तरुण लोकांना होणं हे पण आपल्याला कॉमनली दिसतं. तर हे बघता आम्ही काय केलं होतं की ज्यावेळेला इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये आम्ही केलं, सुरुवातच करताना आम्ही म्हणलं होतं की हा विभाग आपल्याला खूप चांगला करायचा आहे आणि ह्या विभागामध्ये सर्व गोष्टी अशा पाहिजेत ज्या जागतिक दर्जाच्या पाहिजेत. मग त्यामुळे काय होतं की ह्यामध्ये ऑपरेशन करताना एक वेगळ्या पद्धतीने ऑपरेशन करायचं की ज्या वेळेला आपण एखाद्या माणसाचं तोंडाचा कॅन्सरचं करतो, त्याला भीती असते माझा चेहरा विद्रूप होईल का, मी कामाच्या ठिकाणी जाऊ शकेन का, लोक मला कसे बघतील, मला बोलता येईल का. तर हे कन्सर्न्स जे आहेत हे आपण एका वेगळ्या पद्धतीने ऑपरेशन करू शकतो. आपण प्लास्टिक सर्जरी फार डेव्हलप करू शकतो. प्लास्टिक सर्जरीमध्ये फार मोठा भाग आहे प्लास्टिक सर्जरीचा, ज्याला आपण मायक्रोव्हॅस्क्युलर टिश्यू ट्रान्सफर म्हणतो. म्हणजे आपण आपल्या शरीरातला जो एखादा टिश्यू घेतो, ज्याला ब्लड वेसल आणि रक्तवाहिनी सहित घेतो, आणि तो तोंडाच्या भागामध्ये बसवतो जिथं डिफेक्ट तयार झालाय आणि तो रक्तवाहिनीला जोडतो. तर ही शस्त्रक्रिया आळंदीच्या इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये आम्ही फार पूर्वी सुरू केली. ज्या वेळेला ही फार कमी ठिकाणी होत होती त्यावेळेला केली. आता फार चांगली बाब असं म्हणता येईल की बऱ्याच ठिकाणी बरेच लोक ही शस्त्रक्रिया फार चांगल्या पद्धतीने करतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये, इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये तर ही फारच कॉमन आहे. 3 ते 4 ह्या मायक्रोव्हॅस्क्युलर टिश्यू ट्रान्सफर ही जवळजवळ 7-8 तासाची सर्जरी आहे. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली 7-8 तासाची सर्जरी म्हणल्यावरती त्याला जो लागणारा खर्च असतो तो पण वाढतो, कारण गॅसेस असतात, पेशंटना आपण बेशुद्ध ठेवण्याकरताचे त्याची औषधं असतात, त्याचे टाके खूप मायक्रो असतात, मायक्रोस्कोप असतो जो आमच्याकडे खूप चांगला मायक्रोस्कोप आहे, आम्हाला देणगीने मिळाला आहे, रोटरी क्लबनी आम्हाला दिला होता आणि तो पण आम्हाला वापरता येतो. आम्ही त्याला आता सध्या टीचिंग एड बसवतो, ज्या योगाने 2 सर्जन एका वेळेला ते बघू शकतील. तर ह्या काही सुधारणा आहेत ज्या आपण कंटिन्युअसली करतो, ज्या योगाने आपण अशा पद्धतीने त्या पेशंटला रिहॅबिलिटेट करू शकू की तो माणूस पूर्णपणे नॉर्मल होईल. आमच्या पेशंटना जेव्हा ते बाहेर जातात त्यांना कॅन्सर आहे, त्यांना स्वतःला पण वाटत नाही, लोकांना पण कळत नाही. तर अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न आहे. लवकर डायग्नोसिस करणं, त्याची लवकर ट्रीटमेंट करणं आणि ती चांगल्या पद्धतीने, ज्याला आपण म्हणतो की एस्थेटिक रिकन्स्ट्रक्शन, ह्या पद्धतीने करणं हा आमचा फार मोठा असा उद्देश आहे आणि आम्ही बऱ्याचशा प्रमाणात त्याच्यात यशस्वी पण झालो. नमस्ते, मी डॉक्टर रविकुमार वाटेगावकर, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, इंद्रायणी हॉस्पिटल, आळंदी. हेड अँड नेक कॅन्सर भारतातील सगळ्यात पुरुषांमध्ये सगळ्यात जास्त आढळणारा कॅन्सर आहे. जगभराची रँक सिस्टीम बघितली तर लंग कॅन्सर सगळ्यात कॉमन आहे पुरुषांच्यामध्ये,
पण भारतामध्ये पुरुषांच्यामध्ये हेड अँड नेक कॅन्सर सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे आणि आपण स्त्रियांच्यामध्ये जरी बघितलं तर तो सगळ्यात थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्सर आहे. हेड अँड नेक कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण पाहिली तर दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात की लोकल ट्रीटमेंट जी सर्जरी किंवा रेडिएशनने केली जाते आणि ज्याला आपण सिस्टमिक ट्रीटमेंट म्हणतो त्यामध्ये किमोथेरपी येते, टार्गेटेड थेरपीज येतात आणि इम्युनोथेरपीज येतात. जे पेशंट सुरुवातीच्या स्टेजला आढळतात त्यांना सर्जरी किंवा रेडिएशनचे ऑप्शन दिले जातात. जे पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात, आम्ही खूप सारे पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये पाहतो, तेव्हा आम्हाला किमोथेरपीशिवाय पर्याय उरत नाही. सगळ्याच कॅन्सरप्रमाणे हेड अँड नेक कॅन्सरमध्ये सुद्धा नवीन ट्रीटमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. टार्गेट थेरपीज, इम्युनोथेरपी आणि नवीन ट्रीटमेंटच्या मदतीनं आपण हेड अँड नेक कॅन्सरमध्ये बरेच पेशंटला आपण खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. जसं रेडिएशनमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली आहेत, नवीन टेक्नॉलॉजीमुळं ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट कमी होत आहेत. तसेच ह्या नवीन ट्रीटमेंटमध्ये नवीन टार्गेट थेरपीज आहेत, नवीन इम्युनोथेरपीज आहेत, त्यामध्ये सुद्धा साईड इफेक्ट कमी होतात आणि रिझल्ट्स खूप छान मिळतात. आता हेड अँड नेक कॅन्सरमध्ये आपण किमोथेरपीचा विचार केला तर किमोथेरपी आम्ही 3 प्रकारे देतो. काही पेशंट आम्ही सर्जरीच्या किंवा रेडिएशनच्या अगोदर किमोथेरपी देतो. त्या किमोथेरपीला आम्ही न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो. सो ह्या न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपीचा महत्त्वाचा फायदा काय असतो की ह्या किमोथेरपीमध्ये आम्ही बरेच कॉम्बिनेशन ड्रग वापरतो. ड्रगमुळे आजार कमी होतो आणि जी सर्जरी पॉसिबल नसेल ते सर्जरी आम्ही करू शकतो. ज्यावेळेला रेडिएशन पॉसिबल नसेल तर किमोथेरपीच्या मदतीने ट्यूमर छोटं झाल्यानंतर रेडिएशन पॉसिबल होतं. ह्याला आपण न्यू ॲडज्युव्हंट किमोथेरपी म्हणतो. दुसऱ्या टाईपचं किमोथेरपी आहे कनकरंट किमोथेरपी. कनकरंट किमोथेरपी म्हणजे आम्ही हेड अँड नेक कॅन्सरमध्ये ऑपरेशननंतर बऱ्याच पेशंटला आम्ही रेडिएशन देतो आणि ज्या पेशंटला रेडिएशन देतो त्यातल्या काही हाय रिस्क पेशंटला किमोथेरपीची आवश्यकता पडते. ही किमोथेरपी रेडिएशनसोबत दिली जाते, त्यामुळे त्याला आपण म्हणतो कनकरंट किमोथेरपी. कनकरंट किमोथेरपीमध्ये आठवड्यातनं किमोथेरपी दिली जाते किंवा 3 आठवड्यातनं किमोथेरपी दिली जाते. त्या कनकरंट किमोथेरपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ट्रॅडिशनल किमोथेरपीला जसे साईड इफेक्ट असतात, हेअर लॉस होणे असे साईड इफेक्ट नसतात. थर्ड टाईप ऑफ किमोथेरपी म्हणजे पॅलेटिव्ह किमोथेरपी, जे खूप ॲडव्हान्स कॅन्सर असतं ज्यामध्ये सर्जरी किंवा रेडिएशन पॉसिबलच नसते, त्यावेळेला आपण पॅलेटिव्ह किमोथेरपी देतो. पॅलेटिव्ह किमोथेरपीचा आमचा पर्पज असा असतो की पेशंटचा आजार कमी करणे, पेशंटचे कॅन्सरच्या रिलेटेड होणारे त्रास कमी करणे. ह्या सगळ्याचा फायदा असा होतो की पेशंट किमोथेरपीनंतर ट्यूमर कमी होतं आणि पेशंटचे कॅन्सर रिलेटेड सिम्पटम्स कमी होतात, पेशंटचं आयुष्यसुद्धा वाढलं जातं. पॅलेटिव्ह किमोथेरपीमध्ये ट्रॅडिशनली फक्त किमोथेरपी दिली जायची. आता नवीन ट्रीटमेंट चाललेले आहे, त्यामध्ये काही टार्गेट थेरपीज आहेत जसे की सिटुक्सिमॅब, नवीन ओरल टार्गेट थेरपी लाईक जेपीटेनिब, आर्पाटेनिब, ह्या टार्गेट थेरपीज आहेत. नवीन ट्रीटमेंटमध्ये बघायला गेलो तर या मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये इम्युनोथेरपी पण हेड अँड नेक कॅन्सरमध्ये खूप चांगला फायदा देऊन जातात. इम्युनोथेरपीमध्ये आमच्याकडे 2 ड्रग्ज अवेलेबल आहेत सध्या, पेम्ब्रोलिझुमॅब आणि निवोलुमॅब. इम्युनोथेरपीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इम्युनोथेरपीने होणारे जे साईड इफेक्ट आहेत कम्पेअर टू किमोथेरपी किंवा टार्गेट थेरपी खूपच कमी असतात. इम्युनोथेरपीचा प्रॉब्लेम असा आहे की इम्युनोथेरपी 10 मधल्या 2, 3, 4 पेशंटमध्येच काम करते, 10 मधल्या 6 पेशंटमध्ये काम करत नाही. बट इम्युनोथेरपी जेव्हा काम करते ते रिस्पॉन्सेस खूप जास्त दिवस मिळतात. हा इम्युनोथेरपीचा खूप मोठा बेनिफिट आहे. आणि हेड अँड नेक कॅन्सरमध्ये आम्ही काही पेशंट इम्युनोथेरपीवरती ट्रीट करतो जे की 2 वर्ष 2.5 वर्षापासून ट्रीटमेंट घेत आहेत. जो कॅन्सरमुळे होणारा जो किमोथेरपीमुळे जो त्रास आहे किंवा टार्गेटमुळे होणारा जो त्रास आहे तो या पेशंटमध्ये आम्हाला अवॉइड करता येतो.